नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत, सागर जलाचे गुणधर्म. म्हणजे बघा, आपण समुद्रकिनारी गेल्यावर आपल्या मनात अनेक प्रश्न येतात नाही का? जसे की समुद्राचं पाणी खारट का असतं, हां, किंवा समुद्राच्या आत खोलवर तापमान किती असेल. अगदी. आपल्याकडे या विषयावर काही अभ्यासपूर्ण माहिती आहे, जी एका पाठ्यपुस्तकातून घेतली आहे. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की आपण समुद्राच्या पाण्याचे 3 मुख्य गुणधर्म तापमान, क्षारता आणि घनता अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हे गुणधर्म केवळ समुद्रापुरते मर्यादित नाहीत. ते आपल्या ग्रहाच्या हवामानावर आणि सागरी जीवसृष्टीवर कसा परिणाम करतात याचाही आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग या माहितीचा सखोल अभ्यास सुरू करूया. सुरुवात तापमानापासून करूया का? हो, उत्तम. जमिनीवर जसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तापमान असते, तसे समुद्राच्या पाण्याचंही असतं का, की सगळीकडे सारखंच? नाही, सगळीकडे सारखं नसतं. सागर जलाचं तापमान अनेक घटकांवर अवलंबून असतं. यातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अक्षवृत्तीय स्थान. म्हणजे पृथ्वीवर आपण कुठे आहोत यावर? बरोबर. विषुववृत्तीय प्रदेशात म्हणजे इक्वेटरजवळ सूर्यकिरणं थेट लंबरूप पडतात. त्यामुळे तिथे पृष्ठभागावरील पाण्याचं सरासरी तापमान असतं साधारणपणे 25 डिग्री सेल्सिअस. अच्छा, म्हणजे खूप उबदार. हो, पण जसं जसं आपण मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात जातो, म्हणजे मिड लॅटिट्यूड्समध्ये, तिथे ते 16 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येतं. आणि ध्रुवीय प्रदेशात तर खूपच कमी असणार. अगदी. ध्रुवीय प्रदेशात पोलार रिजनमध्ये तर ते थेट 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जातं. ठीक आहे, म्हणजे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना तापमान कमी होत जातं हे समजलं. पण मला खरा इंटरेस्ट आहे तो समुद्राच्या खोलीत, म्हणजे आत गेल्यावर काय होतं. आपल्या माहितीमध्ये एक आलेख आहे, तो खरंच खूप मनोरंजक आहे. हो, तो आलेख खूप महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करतो. बघा, जसजसे आपण समुद्रात खोल जातो तसतसे तापमान कमी होत जातं. याचं साधं कारण आहे की सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोचू शकत नाही. किती खोलीपर्यंत? साधारणपणे 2000 मीटर खोलीपर्यंत तापमान वेगाने घटतं. पण इथे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. काय? 2000 मीटर नंतर सागर जलाचं तापमान जवळजवळ स्थिर राहतं. स्थिर म्हणजे किती? सर्वत्र सुमारे 4 डिग्री सेल्सिअस. वा. म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेलं पाणी कधीही गोठत नाही. याचा सागरी जीवसृष्टीवर तर नक्कीच खूप मोठा परिणाम होत असणार. अगदी बरोबर. याच स्थिर तापमानामुळे खोल समुद्रात एक वेगळी जीवसृष्टी टिकून आहे. याशिवाय सागरी प्रवाहसुद्धा तापमानावर परिणाम करतात. म्हणजे ओशन करंट्स. हो, उष्ण प्रवाहामुळे तापमान वाढतं तर थंड प्रवाहामुळे कमी होतं. आणि अजून एक मुद्दा. भूविष्ठित समुद्रांचे तापमान म्हणजे लँडलॉक समुद्रांचे खुल्या समुद्रांपेक्षा जास्त असतं. कारण तिथे पाण्याची हालचाल कमी असते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बरं, आता त्या प्रश्नाकडे येऊया जो आपल्या सगळ्यांना पडतो. समुद्राचं पाणी खारट का असतं? यावर आपल्या माहितीमध्ये एक सोपा प्रयोगही सांगितला आहे. हो, तो प्रयोग क्षारतेची संकल्पना अगदी सोपी करून सांगतो. होतं काय की जेव्हा पाण्याची वाफ होते, म्हणजे बाष्पीभवन होतं, तेव्हा पाणी निघून जातं, पण क्षार ते मागेच राहतात. अच्छा. यामुळे उरलेल्या पाण्याची क्षारता म्हणजेच खारटपणा वाढतो. म्हणजे याचा अर्थ असा की जिथे बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, तिथे क्षारता जास्त असणार. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. आणि याच कारणामुळे 25 ते 35 डिग्री अक्षवृत्तीय पट्ट्यात, जिथे जगातली मोठी वाळवंटं आहेत आणि पाऊस कमी पडतो, तिथे समुद्राची क्षारता जास्त आढळते. पण मग विषुववृत्तावर तर उष्णता जास्त असते, तिथे बाष्पीभवनही जास्त असणार. बरोबर. हा खूप चांगला प्रश्न आहे. विषुववृत्तीय प्रदेशात बाष्पीभवन जास्त असले तरी तिथे रोज पाऊस पडतो आणि ॲमेझॉन, कांगोसारख्या प्रचंड मोठ्या नद्या समुद्राला मिळतात. म्हणजे गोड्या पाण्याचा पुरवठा खूप जास्त असतो. हो, त्यामुळे तिथली क्षारता मध्यम असते, खूप वाढत नाही. आणि ध्रुवीय प्रदेशात तिथे तर याच्या उलट परिस्थिती असणार. बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त असेल. अगदी बरोबर. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग कमी असतो आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त, म्हणून क्षारता कमी असते. आपल्या माहितीमध्ये एक आकडा आहे जो वाचून मी खरंच थक्क झाले. जर पृथ्वीवरच्या सर्व समुद्रांमधील क्षार एकत्र केले तर त्याचं वजन 20 दशलक्ष टन होईल. आणि ते जर पृथ्वीवर पसरले तर त्याचा सुमारे 150 मीटर जाडीचा थर तयार होईल. 150 मीटर? म्हणजे कल्पनाच करवत नाही. हो, आणि या क्षारतेचे एक अत्यंत टोकाचे उदाहरण म्हणजे मृत समुद्र किंवा डेड सी. हो, ऐकले त्याबद्दल.
तिथे कोणी बुडत नाही असं म्हणतात. खरंय, कारण त्याची क्षारता आहे 332 परमिल, म्हणजे दर 1000 भाग. सामान्य समुद्राची क्षारता फक्त 35 परमिल असते. म्हणजे जवळजवळ 10 पट जास्त. हो. आणि या अतिक्षारतेमुळे पाण्याची घनता इतकी वाढते की तिथे कोणीही बुडत नाही, सहज तरंगू शकतं. पण काय? याच कारणामुळे तिथे जीवसृष्टी जवळपास नाही, म्हणून त्याला मृत समुद्र म्हणतात. अच्छा. चला, म्हणजे आपण तापमान आणि क्षारता याबद्दल बोललो. आता या दोन्हींचा पाण्यावर एकत्र काय परिणाम होतो? मला वाटतं इथेच घनता ही संकल्पना येते, बरोबर? अगदी. पाण्याची घनता म्हणजे डेन्सिटी ही मुख्यत्वे तापमान आणि क्षारता या 2 गोष्टींवर अवलंबून असते. ते कसं? नियम अगदी सोपा आहे. तापमान कमी झालं की पाण्याची घनता वाढते, म्हणजे थंड पाणी जड असतं. आणि क्षारतेचं? क्षारता वाढली की पाण्याची घनता वाढते, म्हणजे खारट पाणी सुद्धा जड असतं. पण या दोन्हीपैकी तापमानाचा घनतेवर जास्त परिणाम होतो. आपल्या माहितीमधील दुसऱ्या आलेखात हे तिन्ही घटक तापमान, क्षारता आणि घनता खोलीनुसार कसे बदलतात हे दाखवले आहे. त्यातून काय स्पष्ट होतं? त्यातून असं दिसतं की साधारणपणे 500 ते 1000 मीटर खोलीपर्यंत या तिन्ही घटकांमध्ये मोठे बदल होतात. म्हणजे पृष्ठभागाजवळ? हो. या भागाला पृष्ठीय सागरजल म्हणजे सरफेस वॉटर म्हणतात, ज्यावर वारे आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो. पण 1000 मीटरच्या खाली हे तिन्ही घटक जवळजवळ स्थिर होतात. म्हणजे तिथल्या पाण्यावर बाहेरच्या घटकांचा काहीही परिणाम होत नाही. काहीच नाही. ते पाणी हजारो वर्षांपासून तसंच आहे. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? म्हणजे तापमान, क्षारता आणि घनतेमधील या फरकांचे महत्त्व काय आहे? इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. पाण्यातील घनतेच्या या फरकांमुळेच सागरी प्रवाह म्हणजेच ओशन करंट्स निर्माण होतात. अच्छा, ते कसे? होतं काय की ध्रुवीय प्रदेशातलं थंड आणि जास्त क्षारतेमुळे जड झालेलं पाणी खाली जातं समुद्राच्या तळाशी, आणि तिथून ते हळूहळू विषुववृत्ताकडे वाहू लागतं. आणि त्याचवेळी वरच्या बाजूला? त्याचवेळी विषुववृत्तावरचं गरम आणि हलकं झालेलं पाणी पृष्ठभागावरून ध्रुवांकडे वाहू लागतं. एक प्रकारचं चक्र तयार होतं. म्हणजे हे प्रवाह जणू काही जगाच्या तापमानाचे नियंत्रक आहेत. अगदी अचूक शब्द वापरला तुम्ही. ग्लोबल टेम्परेचर रेग्युलेटर्स. ते उष्णकटिबंधातील उष्णता ध्रुवीय प्रदेशाकडे नेतात आणि तिथली थंडी विषुववृत्ताकडे वाहून आणतात. यामुळे पृथ्वीवरील हवामान संतुलित राहण्यास प्रचंड मदत होते. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण सागरजलाचे 3 महत्त्वाचे गुणधर्म समजून घेतले. तापमान, क्षारता आणि घनता. हे केवळ आकडे नाहीत. नाही, ते एकमेकांशी जोडलेले आहेत आणि समुद्राच्या आत एक अतिशय योग्यदोंग म्हणजे डायनॅमिक जग निर्माण करतात. खरंच. आणि हे सागरी प्रवाह जागतिक हवामानावर कसा परिणाम करतात हे समजून घेणं आजच्या काळात खूपच महत्त्वाचं आहे. हो, नक्कीच. श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न सोडून जाते. आपल्या माहितीमध्ये उल्लेख आहे की भूमध्य समुद्रासारख्या भूवेष्टित समुद्रांची क्षारता जास्त असते. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढत आहे आणि पावसाचे प्रमाण बदलत आहे. मुद्दा बरोबर आहे. तर याचा भविष्यात अशा समुद्रांमधील क्षारतेवर, घनतेवर आणि पर्यायाने तिथल्या जीवसृष्टीवर काय परिणाम होऊ शकेल यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.